नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मॉडर्न इंडियन हिस्ट्री म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये आम्ही काय काय केलं पाहिजे हा मुलांचा प्रश्न आहे. किंवा शेवटची रिव्हिजन आम्ही काय करावी. लक्षात घ्या, आधुनिक भारताच्या इतिहासासाठी शेवटची रिव्हिजन करत असताना काही ठराविक मुद्द्यांना तुम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा सांगतो. लक्षात घ्या, तुम्ही ब्रिटिशांची आर्थिक पॉलिसी किंवा जे काही ब्रिटिशांची आर्थिक धोरणं आहेत याच्यावरती डेफिनेटली अभ्यास करून जा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ब्रिटिशांचे जे काही कायदे आहेत म्हणजे कंपनीचे कायदे 1857च्या उठावापर्यंतचे सगळे कायदे, हे सगळे म्हणजे रेग्युलेटिंग कायदे वगैरे वगैरे सगळी गोष्टी व्यवस्थित करा. 1857चा उठाव, 1858चा राणीचा जाहीरनामा, त्याच्यानंतर जे काउन्सिल कायदे आहेत म्हणजे 1861चा कायदा, 1892चा कायदा, त्यानंतर 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा, हे सुधारणा कायदा व्यवस्थित करून चला. त्याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना असेल, याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहेच. 1857चा उठाव म्हणजे 1857च्या उठावाच्या अगोदरचे जे उठाव आहेत ते पण विचारले जातात, तेही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे म्हणजे आहे. आता याच्यामध्ये बघा की राष्ट्रीय चळवळीमध्ये दर 10-10 वर्षाचा पिरियड करा, म्हणजे 1900 ते 1910, 1911 ते 1920 याप्रमाणे 1947 पर्यंत तुम्ही कालखंड करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत म्हणजे स्वदेशी आंदोलन, होम रूल आंदोलन, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि त्याच्यानंतर छोडो भारत आंदोलन, याच्या पाठीमागे आणि पुढे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स तुम्ही करणं गरजेचं आहे. याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन्स विचारले जातात. अशा पद्धतीने हिस्ट्रीची एक रिव्हिजन किंवा आधुनिक भारताच्या इतिहासाची रिव्हिजन तुम्ही करणं अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच.